तर जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेले माता वैष्णवी देवी नारायण हे विद्यालय होतं, मेडिकल कॉलेज होतं, ते बंद करण्यात आलं. ते बंद केल्यानंतर ह्या कॉलेजच्या बाहेर जश्न आनंद मनवण्यात आला. म्हणजे काय करण्यात आलं, नक्की काय झालं, तर त्या कॉलेजची मान्यता होती ती जम्मू आणि काश्मीरचे होते आणि तिथं त्या कॉलेजचे नियम आहेत की जे लोक नीटची परीक्षा पास होतील आणि जे मेरिटमध्ये असतील त्या लोकांना तिथे त्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणार. मग त्या पद्धतीनं मेडिकल कॉलेजमध्ये मेरिटनुसार विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली आणि त्या ॲडमिशनमध्ये जवळजवळ 42 विद्यार्थी हे मुस्लिम समाजाचे होते आणि 8 विद्यार्थी होते हिंदू होते. त्यानंतर या कॉलेजमध्ये राजकारण सुरू झालं. म्हणजेच काय, हे मंदिर आहे ते वैष्णवी देवी ट्रस्टच्या माध्यमातून चालतं. मग त्या ठिकाणी हिंदू जे विद्यार्थी आहेत त्यांना 50% तरी जागा पाहिजे असा एक निर्णय झाला. परंतु या सर्व वाटचालीमध्ये घडामोडीमध्ये या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली. कारण 42 विद्यार्थी फक्त हे मुस्लिम होते आणि 8 विद्यार्थी हिंदू होते. कारण त्या 8 विद्यार्थ्याचं नुकसानसुद्धा झालं. म्हणजे वर्गाच्या बाहेर बसणारा एक विद्यार्थी संविधान देशाचं लिहू शकतो, परंतु हे 8 विद्यार्थी जे आहेत त्या 42 विद्यार्थ्यांबरोबर त्यांचं सुद्धा नुकसान झालं. त्यांनी सुद्धा काहीतरी पुढे भविष्यात केलं असतं. परंतु आपल्या देशामध्ये 42 विद्यार्थी फक्त मुस्लिम होते आणि 8 विद्यार्थी हिंदू होते, म्हणूनच या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली. मग मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या गोष्टीमधून. बाकीच्या कॉलेजच्या मध्ये जी परिस्थिती, जिथली सिस्टम असते त्या खरोखरच तिथली परिस्थिती चांगली नसते. त्या कॉलेजवर सुद्धा अशा पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून सिस्टममध्ये असणारा घोळ, सर्व भ्रष्टाचार उघड होईल. तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.